नमस्कार, राम मित्रांनो, कशा आहात? मस्त ना? मी पण मस्त. तर सर्वप्रथम तुम्हाला आमच्या चॅनलवर तुमचे सहर्ष अद्यावरून चॅनलवर पहिल्यांदा असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, हा प्रश्न आहे एका शेतकऱ्याचा. हा प्रश्न आहे एका शेतकरी कुटुंबाचा. शेतकरी आत्ता स्वतः म्हणत आहे की मला इच्छा मरण द्या. न्याय मागायला गेले कित्येक वर्ष शेतकरी मरतोय, आत्महत्या करतोय. आपण आपल्या देशाला कृषीप्रधान देश म्हणतो. मरतोय, झुरतोय, ह्याचा परवा कोणालाच नाही पडले. तर राज्य सरकारला तर काय बोलणं, आपल्याकडं काय हेच नाही. किती बोला त्यांच्याकडे. आत्ता कुठे गेले ते रील स्टार, आत्ता कुठे गेले ते राजकारणी जे शेतकऱ्यांना सपोर्ट करत होते, जे म्हणत होते प्रत्येक गोष्टीला काँग्रेस म्हणजे 5-10 वर्षाच्या पाठीमागे मतदान आलं की हातापाय झोडणारे हे राजकारण कुठे गेले? मतदान आले की रस्त्यावर आंदोलन करणारे हे राजकारणी कुठे गेले? जे प्रत्येक वेळी शेतकरी शेतकरी म्हणून व्हिडिओ काढणारे जी रील स्टार आहेत ते कुठे गेले? मित्रांनो, मला काय म्हणायचं आहे, प्रत्येक वेळेस राजकारणी पण फायदा घेतो शेतकऱ्यांचा. रील स्टार जो पण मार्केटमध्ये नवीन येतो ना, फायदा घेण्यापुरता शेतकरीला बोलतो, चांगलं चांगलं बोलतो. फायदा झाला की त्याला कालवणमधल्या कडीपत्त्यासारखं टाकून सोडतो. मला फक्त एवढं सांगायचं आहे, शेतकरी प्रत्येक वेळेस झुरत असतो, त्याला त्याच्या काडी मोल तुम्ही किंमत देत नाही. तर हा प्रश्न मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल. इंस्टावर, यूट्यूबवर, फेसबुकवर जेवढे पण सोशल मीडिया अकाउंटवर त्याच्यावर तुम्ही बघितलं असेल की संभाजीनगरमधील एक शेतकरी 12 क्विंटल कांदा, एक नाही दोन नाही 12 क्विंटल कांदा विकायला नेला मार्केटमध्ये आणि त्याला काय भेटलं? -1 रुपये. तो पण स्वतःच्या खिशातनं 1 रुपये त्याला भरायला लागलं. त्याशिवाय त्याला सोडलं नाही बरं का. त्या शेतकऱ्याला स्वतःच्या खिशातनं 1 रुपये दिल्यानंतर त्याला पावती भेटली. अहो, रात्रंदिवस कष्ट करून तो पिकवलेला पीक, तळ हातात सारखा जपलेला तो पीक 1 रुपयाला स्वतःचा खर्च घालून, म्हणजे सांगा आता आम्ही लय पिकवत नाही कांदा, फक्त 1-2 क्विंटल पिकवतो, तरी पण ते वर्षभर टिकावं म्हणून 10 रुपये प्रति किलो आम्ही कधी कधी विकतो. त्याच्यामुळं आम्हाला काय वाटत नाही. पण प्रत्येक वर्षी जो कांदा पिकवणारा उत्पादन आता तो आपण बघतो, कांदाच नाही तर प्रत्येक वर्षी आता गेले 5 ते 6 वर्ष मी बघते, कांद्याला काडीचीही किंमत नाही राहिली. कांदा असा पिकवायचा आणि असा व्हायचं, त्याच्यापेक्षा कांदा न पिकवलेलं बरं. म्हणताना कांदा फक्त म्हणजे कोरोनाच्या काळात फक्त 100 रुपये किलो कांदा झालता, तर सगळेजण त्याला असं टोमणे मारत होते, शेतकरी राजा झाला आता, काय शेतकऱ्यांचं वावा म्हणजे काय, असं रील स्टार आणि व्हिडिओ बनवत होते. फक्त 10 रुपयाची पेंडी, तुम्हाला कोथिंबीरची 5ची पेंडी 10ला जरी घेतला तर तुम्ही इतकं बोंबा मारताय. पिझ्झा बर्गर खायला गेला, शॉपिंग करायला गेला, हवे तेवढे 5-5, 10-10 हजार रुपये तुम्ही एका 5 मिनटात मॉलमध्ये खर्च करता. पण आमच्यासारख्यांनी जेव्हा कांदा, भाजीपाला जे पण पिकवलेलं असतं ते विकायला काढलं, तर त्याला जर दर मागितले तर तुमची बोंबा सुरू होतात. आता शेतकरी मरायला लागला, इच्छा मरण मागायला लागला न्यायालयासमोर. आत्ता कुठं गेला तुम्ही? जर आम्हीच पिकवायचं, आम्हीच आणि तुमच्याकडनं हे करायचं, तर आम्हाला किंमत नाही तर काय करायचं? त्यापेक्षा न पिकवलेलं बरं ना. कष्टाचं मूल तुम्हाला काय कळणार? एक दिवशी या रानात राबा, तुम्हाला कळेल आमच्या घामाची किंमत. शेतकरी जुरतोय, मरतोय, ह्याच्याशी कोणालाच काही देणं नाही. तुम्ही शहरामध्ये जे 2 टाईमचं सुखाचं अन्न खाताय, ताजेतवाने फळं खाताय, ताजे भाजी खाताय ना, ते आमच्यामुळे. पण आम्ही मात्र शिळी भाकरी तुकडं खातोय. आम्ही कधी आमच्या मुलाचा विचार करायचा नाही का? का आम्ही आयुष्यभर फाटक्याच कपड्यावर जगायचं का? तुम्ही मॉलमध्ये खर्च करताना विचार करत नाही, मग आत्ता का? आत्ता कुठं गेलं? या रस्त्यावर आमच्यासाठी एकदा या, शेतकऱ्यासाठी एकदा या रस्त्यावर, म्हणजे तुम्हाला कळेल
म्हणजे आत्ता शेतकऱ्याला जगवला तर भविष्यात शेतकरी तुमच्यासाठी जगायला तयार आहे.